मूर्तिजापूर तालुक्यातील राशन धारकांना वाटप करण्यात आलेला मका अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून तो मका जनावरे सुद्धा खात नसून निकृष्ट धान्याचा वाटप शासनाने बंद करून चांगल्या प्रकारचे धान्य शिधापत्रिका धारकांना उपलब्ध करून वाटप करावे अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना रंभापूर गट ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत इंगळे यांनी दिले। यासोबतच गरिबांना वाटप करण्यात आलेला निकृष्ट दर्जाचा मका पुरवठा मंत्र्यांना पाठविण्यात आला आहे। महाराष्ट्रात कोरोना या आजाराने विळखा घातला असून दररोज नागरिकांना आपल्या जीवापासून मुकावे लागले आहे। आधीच कोरोनाचे संकट व दुसरीकडे उन्हामुळे होणारे दुष्परिणाम तसेच निकृष्ट दर्जाचे धान्य सेवन केल्यामुळे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढणार असा संतप्त प्रश्न सरपंच प्रशांत इंगळे यांनी केला आहे। महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी तसेच सर्व सरपंच महोदय यांनी मासिक सभेमध्ये या निकृष्ट धान्याविषयी ठराव घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठरावाची मूळ प्रत पाठविण्याचे आवाहन सरपंच प्रशांत इंगळे यांनी केले आहे। मी आदरणीय छगनराव भुजबळ साहेब यांना हा मक्का अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे, हा मक्का मी त्यांना कुरिअरच्या द्वारे पाठवलेला आहे। एकीकडे कोरोनाची कठीण परिस्थिती असताना शरीरामध्ये इम्युनिटी पॉवरची गरज आहे, परंतु जे शिधापत्रिका लाभार्थी धारक आहे यांना असा निकृष्ट प्रकारचा मक्का आता सरकार खायला देत आहे। पहिल्यांदाच बेरोजगारी लॉकडाऊन असल्यामुळे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। गरिबांना मजुरी नाही, सरकारतर्फे रेशन कार्ड धारकांना अशा प्रकारचा मक्का खायला मिळत आहे। माझी सरकारला विनंती आहे, कृपया हे मक्का वाटप तात्काळ बंद करावा व निकृष्ट दर्जाचं जे धान्य लाभार्थ्यांना मिळत आहे ते लाभार्थ्यांना धान्य देणं बंद करावं व चांगल्या दर्जाचं धान्य देण्याची कृपा करावी अशी मी मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करतो व तात्काळ हा विषय बंद करून चांगल्या दर्जाचं अन्न लाभार्थ्यांना मिळावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।